राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन झालेलं आहे। बाहेर पावसानंही गणरायाचं स्वागत केलेलं आहे। फुलांची आरास केली जाते, सजावट केली जाते आणि या सगळ्या जल्लोषातच अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या घरी सुद्धा आज गणरायाचं आगमन झालेलं आहे। आपण तिचा गणेशोत्सव नेमका कसा आहे आणि आजपर्यंतच्या आठवणी काय काय आहेत या सगळ्या गोष्टींवर तिच्यासोबत चर्चा करणार आहोत। तिचे कुटुंबीय सुद्धा आपल्या सोबत आहेत। अभिज्ञा, सर्वात आधी काय नेमकी गणेशोत्सवाची सगळी तयारी केली आहे आणि काय यंदाचं विशेष आहे? ॲक्च्युली गेल्या वर्षी आमचं स्वामीरूपी होतं, सो आम्ही विचार करत होतो की नेमकं म्हणजे आम्ही ठरवलं आहे की दरवर्षी आमचा जो गणपती असणार त्याचं रूप आम्हाला जे आवडतं किंवा आम्हाला जे भावतं असं रूपाचा गणपती आम्ही आणणार। तर ह्या वर्षी आम्ही बालाजी रूपी आणलेला आहे, कारण तिरुपती बालाजींवर म्हणजे मला आठवते जेव्हा मी खूप लहान होते तेव्हा मी त्यांचं दर्शन घेतल्यावर माझ्या डोळ्यात जसं टचकन पाणी आलं। आय थिंक ती सुरुवात होती माझ्या काय म्हणू आपण त्याला स्पिरिच्युअल जर्नीची असं आपण म्हणू शकतो। त्याच्यामुळे आजचा बाप्पा खूपच जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी आणि तो अधिक स्पेशल गेला आहे मेहुलने, कारण त्यांनी म्हणजे मला माहिती नव्हतं की हे एवढं म्हणजे साक्षात बालाजीच आहे तिकडे असं मला जाणवलं जेव्हा मी आले रात्री घरी, कारण फुलांची आरास वगैरे बघून। तर इट वॉज व्हेरी इमोशनल फॉर मी। पण फक्त ह्याचं दुःख एवढंच आहे की 1.5 दिवसात हा गणपती परत जातो। मला तेच विचारायचं आहे की ही सगळी सजावट कुणी केली आहे आणि याच्यामागे कुणाचा हात आहे त्याबद्दल सांगाल थोडंसं? दोघंही मिस्टर मेहुल पै यांचा हात, यांचे पाय, यांचं डोकं, यांचं सगळं आहे, मन तन धन सगळं, अगदी सगळं। म्हणजे जेव्हा आम्ही विचार करतो की कुठल्या रूपाचा गणपती बसवायचा तेव्हा त्याचं पूर्ण व्हिज्युअल काय म्हणू आपण त्याला, व्हिज्युअली तो कसा दिसेल हे सगळं मेहुल ठरवतो। त्याच्यात मी लक्षही घालत नाही, त्याच्यात मी त्याला विचारतही नाही आणि त्याच्यात मी नाकही खुपसत नाही अजिबात, कारण म्हणजे तुम्ही बघताच आहात की ह्याहून बेटर तर घरातला गणपती नसूच शकतो। एवढं म्हणजे अगदी तुम्ही पॅसेजमध्ये बघितलं तर अगदी आपल्या तिरुपती बालाजींच्या मंदिराचंच अख्खा देखावा आहे। सो तो इकडे सुद्धा आहे बालाजींची ह्याला काय म्हणतात मागच्या ह्याला प्रभावळ आणि त्याला अशीच फुलं लागलेली असतात। सो म्हणजे मला खरंच एवढं एक्सपेक्टेड नव्हतं खरं तर मेहुलकडनं, पण मेहुल यू हॅव एक्सेल्ड दिस टाइम। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ किती दिवस लागले या सगळ्या तयारीला, काय काय विशेष गोष्टी तुम्हाला यामध्ये करायला लागल्या? साधारण 12 ते 15 दिवस तयारीला लागले आणि विशेष म्हणजे खूप रेफरन्सेस इकडनं तिकडनं खूप लोकांशी बोलून की काय, कारण मी स्वतः अजूनपर्यंत तिरुपती बालाजीला गेलेलो नाही आहे। त्यामुळे जसंही म्हणाली गेल्या वर्षी स्वामी रूपी आम्ही गणपती घरी आणला होता आणि ते अक्कलकोट स्वामींचं केलं होतं। मी रेफरन्सेस काढूनच तेव्हाही मी गेलो नव्हतो अक्कलकोटला, पण मी आणि यावर्षी मी 2दा जाऊन आलो। सो हेच आहे की एकदा आता तिरुपती बालाजीला यावर्षी येत्या वर्षी जाणार। पण हेच म्हणजे रेफरन्सेस काढून लोकांशी चर्चा करून जे तिकडे गेलेत त्यांच्याकडे काही फोटोज आहेत का, त्यांच्याकडनं फोटोज मागवून काय साधारण त्या थीमला काही जाईल असं काही करता येईल तसं केलेलं आहे। अभिज्ञा, गणेशोत्सवाचे आणि लहानपणीचे तुझे अनुभव काय? कारण प्रत्येकाचा एक वेगळा सेलिब्रेट करण्याचा एक पद्धत असते, कोणी चाळींपासून हा सगळा गणेशोत्सव सुरू केलेला असतो। तुझं नेमकं काय? माझ्या आठवणी म्हणजे म्हणजे माझं माहेर म्हणजे माझं मूळ, मी जिकडे जन्माला आले वसई, तिकडच्या आठवणी मी सांगू इच्छिते, कारण मला गणेशोत्सव हा काय असतो हे मला तिकडनं कळलं। पापडी म्हणून माझ्या आईचं घर होतं, तिकडे ना अख्ख्या आळीतले गणपती असे आजोळ अख्ख्या आळीतले गणपती निघायचे, त्यांची मिरवणूक निघायची आणि त्यांचं विसर्जन व्हायचं। सो ते वर्षातनं एकदा होतं की अख्खी आळी एकत्र येऊन एकमेकांना भेटायची, नाही तर भेटायचा तसा वेळही मिळायचा नाही। आणि तिकडे फुल नाशिक ढोल आणि नाचायचं आणि प्रॉपर मिरवणूक काढायची, जी खरं तर पुण्याची आहे मिरवणूक खूप मोठी, त्याचं एक छोटंसं वर्जन गावातलं असं म्हणजे पापडीला जे व्हायचं ते। सो माझी आठवण फक्त तीच आहे गणपतीची, कारण आमच्या घरी गणपती बसायचा नाही। आम्ही आय थिंक 2015 का 16पासून मी आणि आई आम्ही 5 वर्ष बसवला। त्याच्यानंतर लग्नानंतर मेहुलचं म्हणणं होतं की आपण
आता लग्नाचं पहिलं वर्ष आहे, आपण आत्तापासून गणपती बसवूया 5 वर्ष. सो यंदाचं 4वं वर्ष आहे. सो माझ्या आठवणी माहेरच्या आणि आता सासरच्या आणि ऑफकोर्स जेव्हा मी पुण्याच्या मिरवणुकीत गेले त्यासुद्धा. सो माझ्यावर जे संस्कार झालेत ते अगदी सांस्कृतिक पद्धतीनेच झालेले आहेत. मी ना कधी DJ बघितला ना कधी ते सगळं बघितलं. सो ढोल ताश, नाशिक ढोल आणि घरातल्या आरत्या आणि ती झांज वाजवणं वगैरे ह्याच माझ्या आठवणी आहेत. सो येस, आठवण म्हणून मी ते सांगू इच्छिते तुम्हाला. तर अशा पद्धतीनं अभिज्ञा भावेनं तिचा गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केलेली आहे. पुढचे 10 दिवस आपल्याला हा सगळा आनंद घ्यायचा आहे. कॅमेरामॅन आतिशसह सुधीर काकडे, ABP माझा, मुंबई. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंदिर मामा की जय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.